नमस्कार. चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला गोड काही तर खावं असं वाटते तर घरच्या घरी बनवा साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशी पाकातले चिरोटे. तर त्यासाठी मी पाटीमध्ये 2 वाट्या मैदा घेतला तर मैदा मी चाळून घेतला आहे. तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले, अर्धा चमचा गरम तेलाचं मोहन टाकले. आता हे पहिल्यांदा हलवून घ्यायचं, नंतर हाताने चांगले मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. तर मस्त असा याचा घट्ट गोळा झाला आहे. आता आपण एका वाटीमध्ये ठेवूया. आता बनवूया. आता एका वाटीमध्ये मी तेल घेतले, त्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचे पीठ घालूया. तुम्ही तूप वापरू शकता आणि कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. तर साठा तयार आहे आणि पीठ पण तयार आहे. गॅस पेटवून त्यावर तेल ठेवले कढईत तापायला. तर त्या पिठाचे पण गोळे करून घेऊया. तर पांढरे पण मी चिरोटे बनवते आणि कलरचे पण बनवते. तर एका गोळ्याला मी कलर लावणार आहे. तर कलर लावूया. तर चांगला एक गोळा बनवून घेऊया आणि याची चपाती लाटून घेऊया. तर चांगली चपाती लाटून घ्यायची. तर मस्त अशी गोल चपाती लाटून झाली आहे. आता आपण बाजूला काढून ठेवूया आणि पांढरी एक चपाती लाटून घेऊया गोळ्याची. तर पांढरी पण लाटून झाली आहे. आता आपण पलटून घेऊया. ह्याच्यावर आपण तेल लावूया. तेलामुळे चांगले पदर सुटतेत. चांगलं पसरल्यानंतर साठा लावायचा, नंतर त्याच्यावर मैदा लावायचा आणि परत आपण कलरची जी चपाती लाटली त्याच्यावर ठेवायची. परत त्याला तेल लावायचं, तेल पसरायचं, नंतर साठा लावायचा, ते पण पसरायचा, नंतर त्याच्यावर मैदा लावायचा आणि ते पण पसरायचा. नंतर त्याचा आपण रोल बनवून घेऊया. तर याचा रोल तयार झाला आहे. दोन्हीकडनं पॅक करून घ्यायचं आणि याचे आपण काप करून घ्यायचे. तुम्हाला जेवढ्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता. तर काप करून झालेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पदर सुटण्यासाठी आपल्याला कलरच्या बाजूकडून लाटून घ्यायचं आहे. तर मस्त असा कलर पण आला आहे. तर एक आपण लाटी घेऊया आणि अलगद असं बेलण्याने लाटून घेऊया. तर तुम्ही लंबुळका किंवा गोल आकार देऊ शकता. तर मी गोल आकार दिला आहे. तर असं दुसरा पण मी लाटून घेते. तर तिसरा पण लाटून घेते. तर अशा प्रकारे सगळे आपण गोळे लाटून घेऊया. इकडे आपलं तेल पण गरम होते. तर सगळे लाटून झालेत, तेल पण गरम झाले. तर एक तेलामध्ये चिरोटा सोडूया. तर पहिल्यांदा मोठा गॅस करायचा, नंतर मंद आचेवर ह्याला तळून घ्यायचं. चांगलं आतपर्यंत हे चांगलं कुरकुरीत तळलं गेलं पाहिजे. नंतर हे पाकात चांगलं नाही तळलं तर मऊ पडते, त्याच्यामुळे चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचं. तर मस्त असं तळून झाले. तर मी झारीमध्ये काढून घेते. तर आपण एकदम 4 चिरोट्या तेलात टाकूया. तर पहिल्यांदा मोठा गॅस करायचा, नंतर मंद आचेवर तळून घ्यायचं. तर चांगलं पलटून घ्यायचं, थोडा वेळ ठेवून परत थोडा वेळ ठेवायचं आणि परत पलटून घ्यायचं. तर मंद आचेवर कुरकुरीत होस तर तळून घ्यायचं. तर मस्त असे कुरकुरीत तळून झाले, ते पण एका झाडीमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे सगळे आपण चिरोटे जे लाटून घेतले ते सगळे तळून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त असा कलर पण आला आहे. आता दुसरे पण मी तळून घेते. तर अशा प्रकारे सगळे कुरकुरीत चिरोटे मी तळून घेतलेत. आता आपण ह्याच्यासाठी पाक तयार करून घेऊया. तर पहिल्यांदा गॅस पेटवून त्यावर मी कढई ठेवते. कढईत 1 वाटी साखर घालूया. नंतर त्यात पाणी घालूया बुडसतर. साखर हलवत राहायचं. उकळी आली की याला नंतर बारीक गॅस करायचा आणि आपलं पाक करून घ्यायचा. चांगला 2 तारी पाक करून घ्यायचा. तर मस्त असा पाक तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा. मस्त अशी तार आली आहे. कच्चा पाक गेल्यानंतर चिरोटे मऊ पडते, त्याच्यामुळं पक्काच पाक बनवायचा. तर गॅस बंद केला आहे. आता आपण कढई खाली उतरून घेऊया आणि ह्याच्यात आपण सगळे पण चिरोटे घालून काढू शकतो किंवा एक एक घालून पण आपण पाकात बुडवू शकतो. तर पहिल्यांदा मी एक टाकलं आहे. तर चांगले पाकात मिक्स करून घ्यायचं आणि ताटामध्ये ठेवायचं. ते एकदम सगळे टाकले तरी पण चालते. तर मी एक एक टाकते. तर हे पण प्लेटमध्ये काढून ठेवते. तर अशा प्रकारे मी सगळे चिरोटे पाकामध्ये बुडवून प्लेटमध्ये काढून ठेवते. तर सगळे काढून पाकामध्ये ठेवूया. तर सगळे पाकात बुडवून झालेत. थोडा वेळ असंच ठेवायचं. चांगले सुकल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढूया. तर मस्त असे पाकातले सुकलेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर मस्त असे पाकातले आपले चिरोटे तयार झालेत. मस्त असा कलर पण आला आहे. खायला एकदम मस्त लागते. तुम्हाला जर गोड काही खावंसं वाटेल तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तर एक मी चिरोटा तोडून दाखवते. मस्त असा कुरकुरीत पण आला आहे. खायला पण मस्त लागते. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.